आज आपण या ठिकाणी जी पोएम बघितली क्लास 6 या वर्गासाठी, त्या पोएमचं नाव आहे 2.1 मिनी अँड विनी अ लुबी। तर आज ह्या पोएमचे आपण क्वेश्चन आणि आन्सर त्या ठिकाणी सॉल्व करून घेणार आहोत। यातले जे पॉइंटर्स आहे ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे। तर हे पॉइंटर्स आहे, त्यातलं फर्स्ट आहे लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट। या ठिकाणी ही जी पोएम दिलेली ही या ठिकाणी आपल्याला शिकायची आहे, जी मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवली। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। या ठिकाणी या पोएममधून आपल्याला रायमिंग वर्ड्स हे या ठिकाणी फाइंड आउट करायची आणि त्यांची जोडी ह्या ज्या डॉट डॉट आहेत त्या जागेवर आपल्याला लिहायची। मी माझ्या नोटबुकमध्ये या रायमिंग वर्ड्सच्या जोड्या या ठिकाणी राईट डाऊन केल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले। फर्स्ट रायमिंग वर्ड्स आहे शेल, त्याची जोडी आहे वेल। सेकंड आहे विदाऊट, त्याची जोडी आहे अबाउट। सून, त्याची जोडी आहे मून। शेल, त्याची जोडी आहे टेल आणि क्रॉफ्ट, त्याची जोडी आहे अलॉफ्ट। अशा प्रकारे हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स। या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कॉपीमध्ये या पोएममधून शोधून काही वर्ड्स हे राईट डाऊन करायचे। मग फर्स्ट आहे वर्ड्स दॅट बिगिन विथ यस। ज्या वर्डची सुरुवात यस या अक्षराने झालेली आहे ते वर्ड्स या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे। मग कोणकोणते आहेत तर स्लेप्ट आपल्याला पोएममधून फाइंड आउट करायचे। स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड, सी, सून, स्टार, सन हे सर्व वर्ड्स हे यस या शब्दाने सुरुवात झालेली म्हणजे बिगिन विथ यस। त्यानंतर नेक्स्ट आहे 3 पेयर्स ऑफ अपोजिट। या ठिकाणी 3 जोड्या दाखवायच्या आहेत की ज्या अपोजिट आहेत। मग त्याचे अपोजिट वर्ड कोणकोणते आहेत की ज्या जोड्या आहेत। फर्स्ट आहे स्लीप अँड वेक, सेकंड आहे स्टार्ट अँड आउट आणि थर्ड आहे सन अँड मून। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल। या ठिकाणी ज्या लेटरच्या शेवटी यल हा वर्ड आला तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा। मग ते कोणकोणते आहे शेल, वेल अँड टेल। त्यानंतर 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय। आकाशात अशा कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्या आकाशात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्यांचं वर्णन या पोएममध्ये केलेलं आहे। मग कोणकोणत्या आहेत ते सन आहे, मून आहे अँड स्टार आहे। हे तिघही गोष्टी ज्या स्कायमध्ये आहेत त्यांचं डिस्क्राईब हे या पोएममध्ये केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल। मिनी आणि विनी या शांतपणे त्या शेलमध्ये झोपलेले आहेत। कॅन यू थिंक, तुम्ही विचार करू शकता ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेस, अजून असं सुरक्षित आणि सुंदर असं प्लेस कोणतं आहे वेअर दे कॅन स्लीप वेल, की ज्या ठिकाणी विनी आणि मिनी या झोपू शकतात। मग असं कोणतं प्लेस आहे त्या प्लेसचं नाव आहे क्रॉफ्ट। क्रॉफ्ट म्हणजेच अ स्मॉल फार्म, एक छानसं फार्म की ज्या ठिकाणी त्यांचा हाऊस असतं आणि त्या हाऊसमध्ये त्या ठिकाणी त्या शांतपणे झोपू शकतात। दे कॅन स्लीप वेल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम। या ठिकाणी आपल्या पोएममधून आपल्याला कोणकोणते सेंटेन्सेस हे या ठिकाणी फाइंड आउट करायचे। मग सुरुवातीला 2 स्टेटमेंट आपल्याला इथं स्टेटमेंट शोधायचं आहे। मग नंबर फर्स्ट स्टेटमेंट आहे मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल। या ठिकाणी मिनी आणि विनी या शेलमध्ये झोपलेले आहे हे स्टेटमेंट आहे। आणि सेकंड आहे टू ब्राईट स्टार पीप इन टू द शेल, आणि त्या शेलमध्ये आपल्याला 2 ब्राईट स्टार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर सेकंड आहे 2 क्वेश्चन, प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं। फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, शेवटी क्वेश्चन मार्क। आणि सेकंड आहे हू कॅन टेल, शेवटी क्वेश्चन मार्क। हे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे। त्यानंतर 2 कमांड, 2 कमांड या ठिकाणी दिलेले आहेत। 2 कमांड आपल्याला शोधायचे आहेत। मग फर्स्ट कमांड आहे स्लीप लिटल लेडीज आणि सेकंड कमांड आहे वेक नॉट सून। अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वेश्चन हे सॉल्व केलेले आहे। त्यानंतर एक